तर नमस्कार मित्रांनो. आवाज येतोय ना तुम्हाला? तर आज आपण बघणार आहोत, वन ॲपमध्ये बघणार आहोत, की आपण नेमकं शेअर्स कसे विकत घ्यायचे, किती क्वांटिटी कशी सिलेक्ट करायची, अ, किती मार्जिन लागतं, सर्व गोष्टी आपण बघणार आहोत. स्टॉक्स आता बघा इथे हा बजाज फायनान्स नावाचा स्टॉक आहे. बजाज फायनान्स तुम्हाला माहितीच असेल. फायनान्स कंपनी आहे. तर जर आपल्याला ह्या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायची असेल, बजाज फायनान्समध्ये, तर तुम्ही आता पाहू शकता, की बजाज फायनान्स सध्या तरी 7,184 ला ट्रेड करतोय आणि आपल्याला आता समजा हा स्टॉक खरेदी करायचा आहे, तर तुम्ही इकडे बघू शकता. इकडे प्राइस दिलेले आहेत हे बघा इकडे 7,182 आणि 7,182 सेल आणि बाय आणि सेल. ह्यात बाय आणि सेल, आता तुम्ही म्हणाल बाय काय असतं, सेल काय असतं? तर आता ही जी 7,184 ह्या प्राईसला मार्केट आहे. आता समजा मला असं वाटतंय, की 7,184 वरून मार्केट वर जाऊन 7,200 ला जाईल असं पकडा तुम्ही. हां, 7,200 पर्यंत किंवा अप्पर साइडला जाईल. तर आपण बायवाली पोझिशन घ्यायची आहे, म्हणजे आपण हा स्टॉक बाय करायचा आहे. मग हे जेव्हा मार्केट वरती जाईल, तेव्हा आपल्याला प्रॉफिट होणार. बरोबर. मग आपण बायवाल्या ह्याच्यावरती जायचंय. तिकडे क्वांटिटी वगैरे सिलेक्ट करायची. आपल्याला किती क्वांटिटीमध्ये बाय करायचंय वगैरे. एक सेकंड आपण बघूया. तर समजा एक क्वांटिटी तुम्ही बाय केला आता. तर एका क्वांटिटीची प्राइस आहे बजाज फायनान्सची 7,184. इथे जे हे इन्व्हेस्टिंग लिहिलेलं आहे ना, इन्व्हेस्टिंग म्हणजे लाँग टर्मसाठी आपण घेतोय हा स्टॉक आणि जर तुम्ही ट्रेडिंगवरती केलात तर आपण इंट्राडेसाठी घेतोय. म्हणजे आजच्या दिवसातच जे काही प्रॉफिट होईल, लॉस होईल तो आजच्या आजच. आणि इन्व्हेस्टिंगवरती गेलात आणि इन्व्हेस्टिंग ऑप्शन सिलेक्ट करून घेतलात जर तुम्ही, तर तुम्ही लाँग टर्मसाठी हा स्टॉकला होल्ड करू शकता आणि लाँग टर्मसाठी तुम्ही प्रॉफिट्स हे करू शकता. आता जर समजा तुम्हाला असं वाटतंय की 7,184 ह्या प्राईसवरून मार्केट वरती जाणार आहे. 7,200 जाईल, 7,300 जाईल. तर असं तुम्हाला वाटतंय. तर त्यामागे अभ्यास लागतो. जर तुम्ही अभ्यास असा केला, तुम्हाला जर वाटतंय की बाबा वरती जाणार आहे स्टॉक, तर तुम्ही बाय ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. इकडे क्वांटिटी सिलेक्ट करायची आहे आणि मग इकडे तुम्हाला मार्जिन दिसेल, मार्जिन आणि हा इथे तुम्हाला चार्जेस दिसतील, की ही ऑर्डर एक्झिक्यूट करायला तुम्हाला किती चार्जेस लागणार आहेत. तर ₹25 पर ट्रेड चार्जेस असतो. म्हणजे बाय केलात तर ₹25, सेल केलात तर ₹25. आणि हे इथे जे मार्जिन दिसतंय ना, इथे तुम्हाला ₹7,184 लागणार आहेत. एक शेअर विकत घ्यायला बजाज फायनान्सचा. तर आता जर समजा तुम्ही ₹7,184 ला खरेदी केलात हां, हा स्टॉक आणि तो गेला 7,185 ला. तर ₹1 जेव्हा वाढेल ना, तेव्हा तुम्हाला ₹1 प्रॉफिट होणार. हां. आणि जर समजा म्हणजे जेवढे नंबर्स ऑफ शेअर्स असतात ना, जेवढे नंबर्स ऑफ शेअर्सची क्वांटिटी असते. आता इथे एक क्वांटिटी आहे, मग आपल्याला ₹1 वाढला की ₹1 प्रॉफिट होणार आणि जर समजा आपल्याला इकडे आता 100 क्वांटिटी असेल, तर ₹1 वाढला की आपल्याला ₹100 प्रॉफिट प्रॉफिट होणार. तर आता 100 क्वांटिटी घ्यायला गेलात ना तुम्ही, तर 100 क्वांटिटीसाठी तुम्ही बघू शकता इकडे मार्जिन केवढं लागणार आहे ते. 100 क्वांटिटीसाठी ₹1,43,696 मार्जिन लागणार आहे इकडे. आणि हा जर स्टॉक तुम्ही बाय केलात आणि हा 7,184 ला आता सध्या तरी ट्रेड करतोय. 7,185 ला जेव्हा हा जाईल, तेव्हा तुम्हाला ₹100 प्रॉफिट होणार. मग हा जसा-जसा तुम्ही लाँग टर्मसाठी होल्ड कराल आणि जसं-जसं वर-वर जात जाईल, अजून 7,200 ला जाईल, 7,300 ला जाईल, 7,400 ला जाईल, 7,500 ला जाईल. तर मग तसं-तसं तुमचं प्रॉफिट असणार ते ₹1 वाढल्यावरती ₹100 वाढणार. ₹100 वाढल्यावरती तुमचे ₹10,000 होणार. हां, असं मग प्रॉफिट वाढत जाणार. आता जर समजा तुम्हाला असं वाटतंय, की बाबा 7,184 ही प्राईस आहे. हां, आणि ह्या प्राईसवरून मार्केट खाली पडणार आहे. म्हणजे असं पकडूया, की तुम्हाला असं वाटतंय, की 184 वरून मार्केट येणार आहे 7,150 ला पकडूया, की 7,050 पर्यंत येणार आहे. तर तुम्ही काय करायचंय, सेल करायचा आहे हा स्टॉक. म्हणजे हा स्टॉक विकायचा आहे. इकडे सेलवरती दाबायचंय. ट्रेडिंग इंट्राडे करायचं असेल तर ट्रेडिंग सिलेक्ट करायचं आणि लाँग टर्मसाठी हवं असेल तर इन्व्हेस्टिंग सिलेक्ट करायचं. एक क्वांटिटी सिलेक्ट करायची आणि एक क्वांटिटी सिलेक्ट करून आपण इकडे तुम्हाला मार्जिन दिसेल किती रुपये लागते ते. एक सेकंड इथे काहीतरी बग झालाय.
यू डू नॉट हॅव स्टॉक इन युअर पोर्टफोलिओ. अच्छा, जर तुम्ही पोर्टफोलिओमध्ये तुमच्या हा जर स्टॉक असेल, जर तुम्ही बाय केला असेल ना, तरच तुम्ही ह्याला सेल करू शकता. जर आपल्याजवळ हा स्टॉक विकत घेतलेलाच नसेल, तर आपण सेल कसं करणार? बरोबर आहे. तर आता जरी समजा तुम्हाला सेल जरी करायचा असेल ना, तरी तो तुम्हाला 7,000 म्हणजे जी काही प्राईस चाललेली असेल, त्या प्राईसलाच तुम्हाला सेल करायला मिळणार आहे. हां, जे काही प्रॉफिट वगैरे असेल तुमचं, ते आपण तुमचं बाजूला होऊन तुम्हाला जे काही तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलेली असेल पैसे, ते तुम्हाला परत रिटर्न भेटणार आहे तुमच्या पोर्टफोलिओमध्ये. ठीक आहे. तर मग ही तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर झाली असेल, की आपल्याला बाय कसं करायचं स्टॉक, किती क्वांटिटी बाय केल्यानंतर किती प्रॉफिट होणार आहे, प्रॉफिट कसं होतं, हे पण तुम्हाला थोडंफार समजलं असेल. आता आपण थोडं परत जाऊया इकडे. तर आता इकडे बघा, मारुती सुझुकी आहे, टाटा मोटर्स आहे, सन फार्मास्युटिकल्स आहे, महिंद्रा अँड महिंद्रा आहे, अल्ट्राटेक सिमेंट्स आहे. ह्या बऱ्याच कंपन्या आहेत. अदानी आहे, रिलायन्स आहे, इन्फोसिस वगैरे हे सगळं टाटा टाटा स्टील, नेस्ले, हां, हे सगळे जे स्टॉक आहे. आता नेस्ले सध्या तरी ₹2,253 ला आहे. तर मग हा समजा स्टॉक वरती जाणार असं तुम्हाला वाटतंय, की 2000 समजा 300 ला जाईल, 2400 ला जाईल. तर आपल्याला इथे सिंपली इथे बाय, सेल दोन्ही ऑप्शन दिले आहेत. आपल्याला बाय वरती क्लिक करायचंय. जर तुम्ही एक क्वांटिटी घेत असाल, तर तुम्हाला एक शेअर घेत असाल नेस्लेचा, तर तुम्हाला तो ₹2,254 ला पडणार आहे. आणि तेवढी तुमची क्वांटिटी असेल, समजा 100 क्वांटिटी आहे, तर तुम्हाला ₹2,25,370 लागणार आहेत हा स्टॉक खरेदी करायला. आपलं चार्जेस असतात ते लोकवेज सेमच असतं. इकडे ₹25 जातात. काही काही ॲप्लिकेशन्समध्ये कमी असतं. तर Zerodhaमध्ये गेलात तर तुम्ही Zerodhaमध्ये Zerodha हा एक ट्रेडिंग ॲप आहे. Zerodhaमध्ये गेलात जर तुम्हाला Zerodhaमध्ये ₹20 पडेल हे मार्जिन. आपलं मार्जिन नाही, सॉरी, चार्जेस जे काही असेल ते. आणि हे इथे आता तुम्ही जेवढी क्वांटिटी घ्याल, तेवढं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. त्यानंतर आता आपण बघूयात इंडेक्सेस. तर इंडेक्स काय असतात? आता हे निफ्टी 50 हा जो काही इंडेक्स आहे ना, तर ह्या निफ्टी 50 मध्ये ना अशा 50 कंपन्या येतात, की ज्या 50 कंपन्यांमध्ये आपण एकत्र पैसे लावू शकतो. ते पण कसे? तर निफ्टी 50 थ्रू. हां. आता निफ्टी 50 मध्ये कसं आहे, की निफ्टी 50 आता सध्या तरी चाललाय 24,781 ला. तर तुम्हाला असं वाटतंय, की बाबा हा स्टॉक आहे तो आता 24,800 ला जाईल, 24,900 ला जाईल. तर तुम्ही ह्याला डायरेक्ट स्ट्राईक प्राईस थ्रू बाय नाही करू शकत. म्हणजे स्ट्राईक प्राईस म्हणजे हे, की ज्या प्राईसला आता मार्केट चालू आहे ते. त्याला बोलतात स्ट्राईक प्राईस. तर तुम्ही स्ट्राईक प्राईसला मार्केट म्हणजे हे इंडेक्सेस जे असतात ना, ते इंडेक्स तुम्ही स्ट्राईक प्राईसला बाय नाही करू शकत. जर तुम्हाला इंडेक्समध्ये ट्रेडिंग करायचं आहे ना, तर तुम्हाला ऑप्शन्स किंवा फ्युचर ट्रेडिंग करावं लागेल. तर आता तुम्हाला ऑप्शन्स किंवा फ्युचर ट्रेडिंग कदाचित जर माहिती नसेल, तर मी थोडंफार तुम्हाला सांगतो, की ऑप्शन ट्रेडिंग काय असतं. तर ऑप्शन्स ट्रेडिंग मध्ये कसं असतं, की आता समजा 24,800 ही स्ट्राईक प्राईस आहे ना. तर 24,781 ला मार्केट चाललंय. तर कसं असतं, हा निफ्टी 50चा जो स्टॉक आहे ना, तो 50-50 मध्ये डिव्हाईड होतो. म्हणजे जर समजा 50-50 मध्ये डिव्हाईड होतो म्हणजे 50-50 मध्ये त्याचे प्रीमियम्स पडतात. आता समजा 24,750, 24,800, 24,850, 24,900, 24,950, हां, अशा टाईपमध्ये हा हे होतं. तर ह्याचे प्रीमियम्स जे असतात ना, ते आपण घ्यायचे असतात विकत आणि त्याच्यामध्ये आपण ट्रेड करू शकतो. आपण डायरेक्ट निफ्टी 50 मध्ये ट्रेड नाही करू शकत. तर आता समजा तुम्हाला असं वाटतंय की बाबा 24,800 च्या वरती जाणार आहे मार्केट. तर तुम्हाला सिंपली इथे सर्च बार आहे. तिकडे आपल्याला सर्च करायचं आहे 24,800. तुम्ही 24,800 सर्च करणार ना, तर तुम्हाला इकडे दिसेल की निफ्टी 19 डिसेंबर म्हणजे एक्सपायरी असतात त्या प्रीमियम्सना. आता 19 तारखेची एक्सपायरी आहे. मग आता 19 तारखेला हा प्रीमियम एक्सपायर होणार. मग हा प्रीमियममध्ये आपण ट्रेड नाही करू शकत. पण आता आज तारीख किती आहे? 14 तारीख आहे. तर आज आपण शनिवार, रविवार मार्केट बंद असतं. बाकी इतर दिवशी तुम्ही ह्यामध्ये ट्रेड करू शकता. आणि आता तुम्ही इथे बघाल तर 24,800 आपण सर्च केलेलं आहे. मग 24,800 च्या इथून तुम्हाला असं वाटतंय की वरती जाणार आहे मार्केट. तर आपण काय शिकलो की कॉल साइड आणि सेल साइड. तर इकडे कॉल आणि पुट साइड असते. म्हणजे पुट म्हणजेच सेल. थोडक्यात. तर आपल्याला काय करायचं आहे की आता मार्केट 24,800 च्या वरती जाणार आहे असा आपल्याला अंदाज आहे ना. तर आपण 24,800 सर्च करायचं आहे. स्ट्राईक प्राईस सर्च करायची इकडे जी काही दिसते ती. 50-50च्या ह्याने सर्च करू शकता तुम्ही आणि 50-50च्या ह्यानेच हे असतं प्रीमियम्स असतात ते 50-50च्या ह्यानेच असतात. म्हणजे 24,050, 24,100, 24,150, 24,200 असं.
तर 24,800 जसं तुम्ही सर्च कराल ना, तर इथे 24,800 चा हा प्रीमियम तुम्हाला इथे दिसेल. हा जो प्रीमियम आहे तो आता ₹145 ला चाललाय. हां, 24,800 चा. ते तुम्ही बघू शकता. हे 24,800 स्ट्राईक प्राईस आहे आणि त्याचा प्रीमियम चाललाय ₹145 ला. तर तुम्हाला असं वाटतंय, की बाबा 24,800 च्या वरती मार्केट जाणार आहे. तर तुम्हाला हा इथून हे करायचं आहे, बाय करायचं आहे. तर आता तुम्ही एक जर लॉट घेताय ना, ₹145 चा प्रीमियम आहे हा आणि त्या 145 चा प्रीमियमला तुम्हाला जर बाय करायचं आहे म्हणजे हे ट्रेडिंग जर केलात तर तुम्ही इंट्राडेसाठी बाय करणार आहात आणि जर नॉर्मल केलात तर तुम्ही लाँग टर्मसाठी बाय करणार आहात. लाँग टर्म म्हणजे 19 तारखेपर्यंतच. 19 डिसेंबर 2024 ह्या इथे तारीख दिसते आपली 19 डिसेंबर. 19 डिसेंबरपर्यंत हा जो काही प्रीमियम आहे तो वर्क करणार आहे. आणि 19 डिसेंबरला हा एक्सपायर होणार. मग ह्यात आपण ट्रेड नाही करू शकत. हां, 19 डिसेंबरला हा प्रीमियम 0 होणार. म्हणजे हा 145 इकडे दिसतंय ना, तिकडे 0 होऊन जाणार. मग ह्यात आपल्याला ट्रेड करायला नाही मिळणार. तर आता जर समजा तुम्हाला असं वाटतंय की 24,800च्या मार्केट अबोव्ह जाणार आहे, वरती जाणार आहे. तर हा तुम्हाला काय करायचं हा प्रीमियम बाय करायचा आहे. हां, आता तुम्ही समजा 1 लॉट जर बाय करताय, तर 1 लॉटमध्ये 25 क्वांटिटी येते. हां, आता तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला जर आता छोटं दिसतंय पण तुम्हाला दिसत असेल कदाचित. इकडे 1 लॉट लिहिलेलं आहे आणि इकडे क्वांटिटी लिहिली आहे 25 म्हणजे एका लॉटमध्ये तुम्हाला 25 शेअर्स भेटणार आहेत आणि ते 25 शेअर्स विकत घेण्यासाठी तुम्हाला मार्जिन रिक्वायर्ड लागणार आहे 3,645. हां. आणि तुम्हाला इकडे ब्रोकरेज जे काही लागणार आहे ते ₹25 ते सेमच असणार आहे. हां. आणि मग तुम्ही इथे बाय करायचंय ह्या 1 शेअरला. मग तुमचा ₹1 शेअर वाढला ना, म्हणजे आता तिकडे इंडेक्सच्या प्रीमियममध्ये 24,800 च्या वरती जाणार मार्केट. मग हा प्रीमियम जो आहे ना, तो वाढणार. 145 चा आहे तो 150 होणार, 160 होणार, 170 होणार. हा प्रीमियममध्ये ₹1 आता 144 ला हा चालू आहे ना, 144 पॉइंट कितीतरी आहे. म्हणजे हा इकडे 144 दिसते, इकडे 145 पकडा 145 ला आता हा प्रीमियम आहे. तर ₹146 ला जेव्हा जाणार ना, तेव्हा तुम्हाला ₹25 प्रॉफिट होणार. कारण तुमच्याकडे 25 शेअर्स आहेत. जेवढी क्वांटिटी तेवढं तुम्हाला प्रॉफिट. मग तुम्हाला ₹25 प्रॉफिट होणार आहे. मग तो अजून जास्त वरती गेला ₹5 वरती गेला तर 25 × 5 म्हणजे एवढं काय असेल तर तुम्हाला प्रॉफिट असं. हं. मग हे तुम्ही बाय करायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला हा प्रीमियम आहे तो सेल करायचा आहे. तर जर सेल करायचं आहे म्हणजे थोडक्यात काय तर आता आपण इकडे जाऊया निफ्टीच्या चार्टवरती. मला काय वाटतंय, की बाबा आता 24,781 आहे. तिथून मार्केट खाली पडणार आणि 24,700 च्या खाली पडणार आहे मार्केट. तर मग तुम्हाला इकडे सिम्पली जायचंय, सर्च करायचंय 24,700. 24,700 सर्च करा तुम्ही. तुम्हाला इकडे 19 डिसेंबरची एक्सपायरी आहे, 26 डिसेंबरची एक्सपायरी आहे. 2 डिसेंबर म्हणजे 2 आहेत एक्सपायऱ्या. तुम्ही कोणती पण सिलेक्ट करू शकता. तुम्हाला जर लाँग टर्मसाठी ठेवायचं आहे होल्ड करून म्हणजे 26 तारखेपर्यंत होल्ड करून ठेवायचं आहे प्रीमियम. तर तुम्ही 26 तारीखपर्यंत पण प्रीमियम होल्ड करून ठेवू शकता. प्रीमियम्स असतात ते ऑलमोस्ट 700, 800, 1000 एवढे रुपयापर्यंत वाढतात. आता तो बघितलात प्रीमियम तो ₹145 ला होता. तर तो जवळ-जवळ आता जर वाढला, मार्केटवरती गेलं, तर तो 400, 500, 600, ₹700 पर्यंत पण जाऊ शकतो. मग तुम्ही विचार करा जर तुम्ही ₹145 ला घेतलाय आणि जर तो गेला ₹400-700 तुम्हाला किती प्रॉफिट होईल? तर असंच असतं हे आपल्याला ऑप्शन ट्रेडिंग आहे ती अशी करायची असते. तर समजा आता तुम्हाला असं वाटतंय 24,700 च्या खाली पडणार आहे मार्केट आणि 24,700 पेक्षा खाली असणार आहे मार्केट. तर मग तुम्हाला इकडे सिम्पली सर्च करायचं आहे 24,700. 24,700 जसं तुम्ही सर्च कराल, तर तुम्हाला इकडे आता बघू शकता एक्सपायरी दिसेल. इकडे 24,700 चा कॉल तुम्ही घेऊ शकता आणि पुट. इकडे कॉल आणि पुट दिसतात. आता आपल्याला काय आपला मेन मोटिव्ह काय आहे, की आपल्याला काय वाटतंय, की बाबा 24,700 मार्केट खाली पडणार आहे. मग आपण कॉल नाही घ्यायचा आहे, आपण पुट घ्यायचंय. का? तर सेल करायचं आपल्याला. म्हणजे मार्केट खाली पडणार आहे. मग आपण इकडे पुट सिलेक्ट तर इकडे बघा तुम्ही आता 24,700 च्या खाली मार्केट जाणार आहे, असा आपला व्ह्यू आहे. आपला जिकडे व्ह्यू आहे तसं पुट किंवा कॉल घ्यायचा आपल्याला. आता इकडे तुम्ही बघू शकता 24,700 चा मी पुट सिलेक्ट केलाय. तर पुटची आता किंमत चालली आहे ₹95 पुटच्या प्रीमियमची. 24,700 स्ट्राईक प्राईसच्या पुटची प्राईस चालली आहे ₹95. तर आता ₹95 ला आपल्याला बाय करायचं आहे याला. आता एक एक जर लॉट तुम्हाला बाय करायचा असेल, एका लॉटमध्ये 25 क्वांटिटी येतात. एक लॉट बाय करायचा असेल तुम्हाला लागणार आहे ₹2,405. हां. जर आता समजा मार्केट खाली पडलं, तर हा प्रीमियम आहे तो ₹95 चा वाढणार. ₹95
95चा 100 होणार, 100चा 105 होणार, 110 होणार, 120 होणार, 130 होणार, असं मग हा जास्तीत जास्त जेवढा पण जाईल तेवढा जाऊ शकतो. तुम्ही 95 ला बाय केलं आणि हा झाला 96 रुपये, तर तुम्हाला प्रॉफिट होणार आहे 25 रुपये. ₹1 वाढला की ₹25 असं तुम्हाला प्रॉफिट होणार आहे. थोडक्यात आपल्याला असंच शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करायची असते. हे ऑप्शन्स आहे, हे बजाज फायनान्स वगैरे हे जे काही स्टॉक्स आहेत, ह्यामध्ये पण तुम्ही इंट्राडे करू शकता. म्हणजे डे ट्रेडिंग करू शकता. आजच्या आज प्रॉफिट बुक करायचं आणि एक्झिट करायचं 3:30 वाजता मार्केट बंद होतं त्याच्या आधी. किंवा तुम्ही लाँग टर्मसाठी पण हे स्टॉक्स असतात ते बाय करून ठेवू शकता. मला आता दाखवतो मी चार्ट. आता हा चार्ट आहे. हा आता चार्ट तुम्ही बघू शकता. मी आता ह्या प्रीमियमचा तुम्हाला चार्ट दाखवतोय. फुल स्क्रीन करूया. तर हा प्रीमियम आहे तो ऑलमोस्ट किती म्हणजे सर्वात जास्त किती रुपयापर्यंत गेलाय ते आपण बघूया. सर्वात जास्त टॉप इकडेच दिसतोय आपल्याला. हा सर्वात जास्त प्रीमियम गेलाय 727 आसपास आणि 730च्या आसपास गेलाय हा प्रीमियम. पुढून स्टार्ट झालाय. 200 पासून 263 पासून स्टार्ट झालाय आणि तो 730 पर्यंत प्रीमियम वरती गेलाय. आणि आता तो सध्या प्रीमियम चालू आहे 95 रुपयाला. म्हणजे एवढा तो खाली पडला इकडे. जर समजा मार्केटने परत खाली फॉल दिला, म्हणजे 24,700च्या खालती जर मार्केट पडलं, तर मग हा प्रीमियम आहे तो परत वरती इकडे म्हणजे अपसाईडला मूव्ह होणार परत हा. प्रीमियम पुढचा असणार तो वरती जाणार. ते वाढणार थोडक्यात. आता 95 रुपयाला आहे तो 100 रुपयाला होणार, 200 रुपयाला होणार, 300 रुपयाला होणार असा. एवढा एवढा गेला म्हणजे ₹1 वाढला की तुम्हाला ₹25 प्रॉफिट होणार असं. अजून आपण आता बघूया तर थोडक्यात आता इथे आता हा पोर्टफोलिओ जिकडे हा लिहिलेला आहे आपण तिकडे पोर्टफोलिओवरती क्लिक करूया. पोर्टफोलिओवरती क्लिक केलात ना तुम्ही की इकडे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिसेल. ही इन्व्हेस्टमेंट, करंट व्हॅल्यू, ओव्हरऑल प्रॉफिट, टुडेज प्रॉफिट अँड लॉस. आता इन्व्हेस्टमेंट इथे जे आहे ना, इकडे तुमची इन्व्हेस्टमेंट केवढी असेल तेवढी इकडे आता तुम्हाला इन्व्हेस्टमेंट दिसणार आहे. आता ह्यात तुम्ही काय फंड्स वगैरे ऍड केले, जर तुम्ही स्टॉक्स वगैरे परचेस केलात, समजा 10,000चे परचेस केलात, 20,000चे परचेस केलात, तर तुम्हाला इकडे ₹20,000 शो होणार आहेत आणि त्यात ₹20,000 तुम्हाला ओव्हरऑल म्हणजे जे काही स्टॉक्स केलात त्यात तुम्हाला लॉस असेल, प्रॉफिट असेल. तर जे काही ओव्हरऑल प्रॉफिट अँड लॉस असेल ते हे तुम्हाला इथे दिसणार आहे आणि त्यातून जे काही जर समजा प्रॉफिट असतील तर ह्या 20,000त तुमचं जेवढं काही प्रॉफिट आहे ते वाढून समजा 20,000 तुम्हाला 2,000 एक्स्ट्रा प्रॉफिट आहे. तर करंट व्हॅल्यूमध्ये तुम्हाला 22,000 दिसणार आणि ओव्हरऑल प्रॉफिटमध्ये तुम्हाला 2,000 एक्स्ट्रा प्रॉफिट दिसणार आणि टुडेज प्रॉफिट अँड लॉसमध्ये तुम्हाला जे काही प्रॉफिट असेल ते समजा तुमचं 300 आहे, 400 आहे, 500 आहे, जे काय असेल ते इकडे तुम्हाला दिसणार आणि जर समजा लॉस असेल तर तुम्हाला इकडे लॉस दिसणार. इकडे पण टुडेज प्रॉफिट अँड लॉसमध्ये प्रॉफिट असेल तर प्रॉफिट, लॉस असेल तर लॉस. म्हणजे आजच्या दिवसात जे काय झालं ते, लॉस झाला तर लॉस, प्रॉफिट झालं तर प्रॉफिट. आणि ते इकडे 20,000 मधून जर समजा लॉस झालेलं असेल, समजा ₹1,000 तुमचा लॉस झाला तर 19,000 करंट व्हॅल्यूमध्ये दिसणार. तर तुम्ही इकडे बघू शकता की आपली इन्व्हेस्टमेंट बघू शकता इकडे तुम्ही आणि करंट व्हॅल्यू काय चालली आहे ते, ओव्हरऑल आजचं काय प्रॉफिट झालेलं आहे ते आणि इकडे पोझिशन्स वरती गेलात ना की तुम्ही जे काही स्टॉक्स परचेस केलात किंवा जे काही ट्रेड्स घेतलात ना तुम्ही ते सगळे तुम्हाला इकडे दिसणार आहेत पोझिशन्समध्ये. आणि जेव्हा तुम्ही लाँग टर्मसाठी जे काही शेअर्स बाय करता जसे की हे बजाज फायनान्स वगैरे हे सर्व आहे. जेव्हा तुम्ही ऑर्डर्समध्ये जाणार ना, तेव्हा ऑर्डर्समध्ये ते तुम्हाला सर्व इकडे दिसणार आहे. आणि इकडे तुम्हाला हे ओपन पोझिशन्स वगैरे दिसतंय. ह्या साईडला हे जे ₹0.00 दिसतंय ना, तिकडे तुम्हाला तुमची जी काही इन्व्हेस्टमेंट असेल ती इथे पण दिसून जाणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता एस-आय-पी वगैरे तुम्हाला माहिती असेल तर एस-आय-पीचा पण इकडे ऑप्शन दिसतंय हे बघा. स्टार्ट न्यू एस-आय-पी. इकडे तुम्ही क्लिक केलात की तुम्हाला आता इकडे दिसणार की एस-आय-पी कोणत्या-कोणत्या आहेत त्या आता. सर्च करायला सांगतात ते आता नावं बघूया. मला पण आता एस-आय-पी काय नावं माहिती नाहीयेत. आता हे बघा आपलं काहीतरी सर्च केलंय मी. तर ए-एस-के ऑटोमोटिव्ह कुठली कंपनी आहे आता कोणती कंपनी आहे मलाही माहिती नाहीये. आता त्यांची एस-आय-पी आहे. तुम्ही एस-आय-पी वगैरे माहिती असेल तुम्हाला एस-आय-पी म्हणजे म्युच्युअल फंड्स वगैरे हां, हे. तर तुम्ही हे बँकमध्ये जाऊन पण करू शकता फिजिकली आणि इथे तुम्ही ऑनलाईन पण म्हणजे ट्रेडिंग ॲपवरती पण तुम्ही एस-आय-पीज वगैरे सुरू करू शकता स्वतःच्या. म्युच्युअल फंड्स वगैरे पण तुम्हाला जर सुरू करायचे असेल तर तुम्ही सुरू करू शकता इकडनं एस-आय-पीवरून. परत अजून मला दाखवतो मी. हे बघा एम-एफ इकडे आहे ना, हे एम-एफ इकडे म्युच्युअल फंड्स आहेत. तर तुम्हाला इन्व्हेस्ट इन डायरेक्ट म्युच्युअल फंड्स विथ धन इकडे हे बघा लिहिलंय.
आता इकडे लिहिलं आहे ऑल म्युच्युअल फंड्स ऑल डायरेक्ट झिरो कमिशन गेट हायर रिटर्न विथ डायरेक्ट म्युच्युअल फंड्स इन्व्हेस्ट इन 10,000 प्लस डायरेक्ट स्कीम्स फॉर फ्री झिरो ट्रान्झॅक्शन फी और ब्रोकरेज. म्हणजे हे फ्री असणार आहे. ट्रान्झॅक्शन फी वगैरे काही घेणार नाहीत आणि ब्रोकरेज पण तुम्हाला नसणार आहे. तुम्ही जर इकडे इन्व्हेस्ट वरती क्लिक केलात तर तुम्हाला इकडे दिसेल इन्व्हेस्ट विया धन ॲप आणि हे तर तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता आणि म्युच्युअल फंडसाठी पण तुम्ही हे करू शकता. इकडे ई-टी-एफ्स आहेत. ई-टी-एफ्स म्हणजे गव्हर्नमेंटचे हे असतात बॉन्ड्स वगैरे असतात. ते गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट्स असतात. ते पण तुम्ही इकडे बाय करू शकता. आता ते बाय करायसाठी तुम्हाला सर्च करायला हवं. तर ते कॉन्ट्रॅक्ट्सची नावं वगैरे वेगळी-वेगळी असतात. ते आता मलाही माहिती नाही आहेत ॲक्चुअली. तर तुम्ही करू शकता. ई-टी-एफ्स म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या काही स्कीम्स वगैरे असतात त्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. अजून मला बरंच दाखवतो मी. ई-टी-एफ्स आहेत. हे गव्हर्नमेंटचे बॉन्ड्स हे बघा ई-टी-एफ्स आता इथे हे बघा ई-टी-एफ सर्च केला ना, आता आले हे बघा निपॉन निफ्टी लिक्विड ई-टी-एफ आहे. तर हा ई-टी-एफ तुम्ही बाय करू शकता. ई-टी-एफची काय प्राइस वगैरे असेल तर ते कॉन्ट्रॅक्ट्स असतात गव्हर्नमेंटचे. ते तुम्हाला हे बघा हे एस-जी-बी गोल्ड हे म्हणजे गोल्डचे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत गव्हर्नमेंटचे. तुम्ही बॉन्ड्समध्ये गेलात ना, तर तुम्हाला हे एस-जी-बी गोल्डचे सोवेरियन गोल्ड बॉन्ड्स असं म्हणतात. हे एस-जी-बीचा फुल फॉर्म सोवेरियन गोल्ड बॉन्ड्स आहे. तर तुम्ही इकडे हे कॉन्ट्रॅक्ट्स असतात ते पर्चेस करू शकता. आता बघा कॉन्ट्रॅक्टचा एक शेअर घेतलात ना 8,000 हा ₹8,000 लागणार आहे तिकडे आणि त्यामुळे तुम्हाला एकच कॉन्ट्रॅक्ट बाय होणार आहे आणि ते कॉन्ट्रॅक्ट काहीतरी टाईम पिरियड असतो. त्या कॉन्ट्रॅक्ट त्या टाईम पिरियडपर्यंत हे बघा 17 मार्च इकडे दिलेलं आहे. 17 मार्च 2025 तोपर्यंत हे कॉन्ट्रॅक्ट असणार आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्ट जसं-जसं ह्याची ग्रोथ होत जाईल ₹8,031 ला आहे ना, तर 8,032 जेव्हा होईल तेव्हा तुम्हाला ₹1 वाढणार आहे असं. आणि ह्या कॉन्ट्रॅक्टची किंमत असते ती बऱ्यापैकी वाढते. 10,000, 20,000, 30,000 अशी पण होईल ह्या कॉन्ट्रॅक्टची किंमत. मग तुम्हाला 10,000-20,000 तेवढं हे प्रॉफिट असणार आहे काय असेल ते. ओके. अजून आपण इकडे कमोडिटीमध्ये गेलात ना, तर कमोडिटीमध्ये तुम्हाला क्रूड ऑइल, नॅचरल गॅसेस, गोल्ड, झिंक हे बघा. हे सगळं म्हणजे आपले जे क्रूड ऑइल वगैरे आहे ना, क्रूड ऑइलच्या वगैरे कंपन्या वगैरे आहेत. गोल्डच्या आहेत, नॅचरल गॅसेस हे बघा नॅचरल गॅस वगैरे आहे. सिल्वर आहे. बरोबर. तर ह्यामध्ये पण तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे डिजिटल गोल्ड तुम्ही कदाचित ऐकलं असेल. तर डिजिटल गोल्डमध्ये आपण इन्व्हेस्ट करतो पैसे. म्हणजे आपण गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करतो. आपल्याला फिजिकली भेटत नाहीत ते पैसे सॉरी गोल्ड. पण ते गोल्ड असतं ते एक डिजिटली आपण पर्चेस करून ठेवतो. आपण तसं डिजिटली गोल्ड इकडे पर्चेस करू शकतो. गोल्डमध्ये आपण पैसे इन्व्हेस्ट करू शकतो.